कवठे महांकाळमध्ये वादानंतर तुफान हाणामारी. SM हायस्कूल परिसरातील प्रकार, चौघांवर गुन्हा. कवठे महांकाळ शहरातील SM हायस्कूल परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या वादाचे रूपांतर थेट दगडफेकीसह तुफान हाणामारीत झाले आणि या घटनेत एका युवकाच्या डोक्यावर दगड मारून तो गंभीर दुखापत करण्यात आल्याची फिर्याद विशाल विनोद सोनवणे राहणार हिंगणगाव यांनी दिली असून चौघांविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनपुत्र आबासाहेब शिर्के याने सकाळी फोन करून विशाल यास SM हायस्कूलच्या व्हॉलीबॉल मैदानाजवळ दगडाने मारहाण झाल्याचे सांगून मदतीसाठी बोलावले. त्यानंतर विशाल आणि त्याचा मित्र अनमोल सुधाकर जाधव हे हिंगणगाव येथून मोटारसायकलवरून SM हायस्कूलमध्ये आले. त्यांनी मुख्याध्यापक अजितराव यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्यांना शाळेच्या गेटबाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर विशाल, अनमोल, तेजस जाधव हे शाळेजवळील वडा हाऊस समोर थांबले असताना आतिश जाधव, अपरिचित जाधव आणि समर्थ उर्फ समीर हनुमंत मुर्दे तेथे आले. तुम्ही पवनपुत्र शिर्के याला मारण्यासाठी आला आहात का, असा जाब विचारत शिवीगाळ करण्यात आली. अनमोल जाधव याला लथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण सोडवण्यासाठी विशाल सोनवणे पुढे येताच आतिश जाधव आणि अपरिचित जाधव यांनी येथील दगड उचलून डोक्यात मारल्याचा आरोप फिर्यादीने केलेला आहे. आणि या प्रकरणी पवनपुत्र आबासाहेब शिर्के राहणार मोरगाव, अपरिचित अगतराव जाधव, आतिश अगतराव जाधव, समीर हनुमंत मुर्दे सर्व राहणार नरसिंहगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठे महांकाळ.